महाराष्ट्रातील तमाम वीरशैव लिंगायत जंगम समाज बांधवांचे श्रद्धास्थान व आराध्य दैवत श्री वीरभद्र देवस्थान श्री क्षेत्र शहाडोंगर बारदरी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर या देवस्थानच्या सध्या सुरू असलेल्या विश्वस्त मंडळ व जंगम पुजारी यांच्यातील मतभेदामध्ये समन्वयाची भूमिका वीरशैव लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते तथा राशींचे माजी सरपंच आणि वीरभद्र देवस्थानचे माजी विश्वस्त असलेले आदरणीय ज्येष्ठ नेते शिवदासजी शेटे स्वामी उर्फ आप्पा यांनी मांडलेली आहे। तर पाहूयात याबद्दल ते काय म्हणाले। महाराष्ट्रातील तमाम वीरशैव लिंगायत व जंगम बंधू आणि भगिनींना यांना माझा सप्रेम शिवशरण। मला आपल्या समोर काही मुद्दे मांडायचे, काही बोलायचे। विषय असा आहे, श्री क्षेत्र शहाडोंगर येथे या देवस्थानचा ट्रस्ट झालेला आहे आणि या ट्रस्टच्या काही लोकांचा, विश्वस्त मंडळाचा आणि पुजाऱ्यांचा वाद सध्या चॅरिटी कमिशनरच्या पुढे सुरू आहे। बाहेरील काही मंडळींनी नंदूशेठ जंगम, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती आणि जंगम समाजातील ज्येष्ठ नेते यांच्या नेतृत्वाखाली एक चेंज रिपोर्ट 11 सदस्यांचा चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे आणि श्री क्षेत्र शहाडोंगर येथील पुजाऱ्यांनी त्यांच्या 11 लोकांचा एक चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे आणि म्हणून हे दोन वेगवेगळे चेंज रिपोर्ट चॅरिटी कमिशनरकडे दाखल झालेले आहेत आणि हा वाद निर्माण झालेला आहे। आता हे दोन चेंज रिपोर्ट का दाखल झाले, त्याची कारण काय या संदर्भात मी नंतर बोलतो। प्रथमतः मला या दोन्ही लोकांची, म्हणजे दोन्ही पार्टींची, दोघांची थोडीशी वकिली करायची, दोघांची बाजू मला तुमच्यासमोर मांडायची। प्रथमतः मी नंदूशेठ जंगम यांच्या नेतृत्वाखाली जे विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट दाखल झालेला आहे, नंदूशेठ जंगमच्या बद्दल मी थोडंसं बोलणार आहे। ह्या विश्वस्त मंडळाची मुदत संपल्याच्या अगोदर जे विश्वस्त मंडळ काम करत होतं नंदूशेठच्या अध्यक्षतेखाली, त्यात मी स्वतः विश्वस्त होतो। खरोखर नंदूशेठचे आभार मानावे, त्यांचं कौतुक करावं, त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे। एक वीरभद्राची कृपा म्हणा, वीरभद्राचा कृपाशीर्वाद म्हणा, अहिल्यानगर मध्ये आदरणीय सालीमठ साहेब यांची जिल्ह्यात कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली आणि खरा विकासाला चालना त्यापासून मिळाली। नंदूशेठच्या मार्गदर्शनाखाली, नंदूशेठच्या आदेशाखाली आम्ही विश्वस्त मंडळाने या क्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला आणि काम सुरू केलं। नंदूशेठनी स्वतः फार मोठे उद्योगपती, त्यांना फार मोठे उद्योग त्यांच्या मागे असताना पूर्ण वेळ या कामासाठी दिला। कधीही त्यांनी वर्गणीतला 1 रुपया खर्च केला नाही। स्वतःच्या खर्चाने येणं, स्वतःच्या खर्चाने विश्वस्त मंडळाचं जेवणा खावण्याचा खर्च करणं, हे सगळं काम नंदूशेठने केलं। सुरुवातीला काही सोय, तिथं सगळी काही सोय नव्हती त्या क्षेत्रात। 1 वर्षांनी भरणारी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेची यात्रेला ज्यावेळेस भक्त मंडळ येत होते, ना त्यांना आंघोळीची सोय, ना टॉयलेटची सोय, ना राहण्याची सोय, किंवा जे लोक भंडाऱ्याच्या रूपात प्रसाद देत होते त्यांना ना किचनची सोय, काय कसली सगळी गैरसोय होती। पण नंदूशेठच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना पहिला निर्णय घेतला की लोकांना किमान आंघोळीची आणि टॉयलेटची सोय झाली पाहिजे, पावसा पाण्याचा निवारा झाला पाहिजे। म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन प्रथमतः वर्गणी, लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरुवातीला साधारण 16 रूम आणि एक मोठा प्रशस्त हॉल बांधण्याचा निर्णय घेतला, वर्गणी सुरू केली। काही लोकांनी 50,000 रुपयापासून 4 लाखापर्यंत वर्गणी दिली आणि प्रथम आम्ही त्या ठिकाणी एक मोठा हॉल आणि 16 खोल्यांचं बांधकाम केलं। हे करत असताना नंतर असा निर्णय झाला की मोठं किचन असलं पाहिजे, किचन रूम असलं पाहिजे, मोठा डायनिंग हॉल असलं पाहिजे, मंगल कार्यालय असलं पाहिजे। हे सगळं आपल्याला करावं लागलं। हे करत असताना सुरुवातीतून आपण केली की देवस्थानच्या मालकीचा जो सर्वे नंबर होता तो अगोदर मोजून घ्यावा लागला। सिटी सर्वे करून त्याची मोजणी करून घेतली। मोजणी करून घेत असताना त्याच्यावर जर मंगल कार्यालय करायचं असेल, बांधकाम करायचं असेल, तर त्याला येणे केला पाहिजे, तो येणे करून घेतला आपण। पुरातत्व खात्याची परवानगी आवश्यक असती, ती परवानग्या घेतल्या। हे सगळं काम प्रोसिजर कायदेशीर करण्यासाठी नंदूशेठ फार मोठे त्यांनी कष्ट केले, धावपळ केली। औरंगाबादला जाणं, नगरला जाणं, तहसील ऑफिसला जाणं, सिटी सर्वेला जाणं, पुरातत्व खात्यात जाणं, ही धावपळ सगळी नंदूशेठच्या मार्गदर्शनाखाली झाली। खूप वेळ गेला त्यांनी आणि संपूर्ण हे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या हेड खाली आदरणीय सालीमठ साहेबांनी निधी दिला आणि टप्प्याटप्प्याने त्या 5 वर्षामध्ये
आपण मोठं किचन हॉल, मोठं डायनिंग हॉल, मोठं मंगल कार्यालय हे करत असताना त्या डोंगर आपल्याला फोडावा लागला. डोंगर फोडून सपाटीकरण करावं लागलं, त्यावेळेस ते आपल्याला काम करता आलं. आणि नंदू शेठच्या मार्गदर्शनाखाली हे काम अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे आणि चाललेलं आहे. म्हणून समाजाने, सर्व समाजाला हे माहिती नाही, म्हणून हे समाजाला माहिती असलं पाहिजे हे ह्याच्यात योगदान कोणाचं आहे, हे मान्यच केलं पाहिजे. संपूर्ण वेळ नंदू शेठने दिला आणि त्यांना सहकार्य आम्ही राहिलेल्या 10 विश्वस्त मंडळांनी केलं. त्या विश्वस्त मंडळामध्ये पुजाऱ्यांची 3 सदस्य विश्वस्त मंडळात होते. अशा प्रकारचं ते 11 सदस्यांचं विश्वस्त मंडळ होतं. विश्वस्त हे काम करत असताना अतिशय चांगलं काम केलं. ही झाली नंदू शेठच्या मार्गदर्शनाखाली जो ट्रस्ट आहे त्यांची बाजू. आता ही एक बाजू मी मांडली. दुसरा जो चेंज रिपोर्ट दाखल झालेला आहे पुजाऱ्यांचा, त्यांची बाजू मी मांडणार आहे, त्यांची भूमिका मी मांडणार आहे. आपल्याला माहित असेल हे देवस्थान आपल्याला तर माहितीप्रमाणे कमीत कमी 400 ते 500 वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर असावं असा एक अंदाज आहे. आणि हे जे आत्ताचे विश्वस्त आहे, विद्यमान पुजारी आहेत, यांच्या 6-7 पिढ्यापासून या मंदिराची देखभाल करणं, झाडलोट करणं, देवबत्ती करणं, पूजा अर्चा करणं, नैवेद्य, हे सगळे पुजारी मंडळी गेल्या 7-8 पिढ्यापासून करतात. आता ह्या पुजाऱ्यांची माझ्या माहितीप्रमाणे ह्या 30-35 वर्षात जरा परिस्थिती बरी आहे का, उद्योगधंदे काम धंदा करून ते पोटाला पोटभर खातात. पण 50 वर्षापूर्वीची, 40 वर्षापूर्वीची ह्या पुजाऱ्यांची अवस्था इतकी वाईट होती आर्थिक, हे भिक्षा मागून जगण्याशिवाय ह्यांना पर्याय नव्हता. परिसरातली जे 4-2 गावं, तिथं सकाळी उठायचं, भिक्षा मागायची आणि भिक्षा मागून तेल आणायचं, त्याचा दिवा लावायचा, भिक्षा मागून पीठ आणायचं, जगायचं. अशा प्रकारच्या वाईट दिवस काढून ह्यांनी हे ती 5-6 पिढ्यामध्ये ह्यांनी ते देवस्थान सांभाळलेलं. म्हणजे ज्या पद्धतीने विकासात नंदुशेठच्या मार्गदर्शनाखाली जे योगदान मोठं आहे, त्याचप्रमाणे देवाचा धार्मिक विधी करणं, पूजा अर्चा करणं, झाडलूट करणं, भिक्षा मागून हे सगळं करणं, यामध्ये पुजाऱ्यांचं योगदान फार मोठं आहे. म्हणून पुजाऱ्यांचं ह्यात योगदान मोठं आहे आणि नंदुशेठच्या मार्गदर्शनाने विश्वस्त मंडळाचं योगदान मोठं आहे. मग आता हे सगळं, ह्या दोन्ही बाजू मी आपल्याला मांडलेले आहेत. मग हे असं असताना हा वाद का निर्माण झाला, हे वेगवेगळे चेंज रिपोर्ट का दाखल झाले, तर ती माहिती तुम्हाला मी 1 मिनिटात देणार आहे. ज्यावेळेस ह्या विश्वस्त मंडळाची मुदत संपली, त्यावेळेस श्री क्षेत्र शहाडोंगर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जंगम समाजाची सभा नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यासाठी बोलवली होती. ही सभा, ह्या सभेचे अध्यक्षस्थान स्वतः नंदुशेठ होते अध्यक्षस्थानी. आता हे विश्वस्त मंडळ जाहीर करत असताना थोडस काही लोकांची अशी अपेक्षा होती की बाबा सर्व समाजाला विचारून, पुजाऱ्यांना विचारून थोडस विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली पाहिजे होती, असं काही पुजाऱ्यांचं बी आणि काही लोकांचं मत होतं. परंतु त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाची यादी, अगोदरच तयार झालेली विश्वस्त मंडळाची यादी वाचून दाखवण्यात आली. ती टाळ्या वाजून मंजूर करण्यात आली. पण ती टाळ्या वाजून मंजूर करण्यात आल्यानंतर काही लोकांचं, पुजाऱ्यांचं असं म्हणणं होतं त्या सभेत की आम्हाला थोडंसं बोलायची संधी द्या, आम्हाला काही मत मांडायची. काही पुण्यात लोक आलेले होते, काही बाहेर, त्यांची इच्छा होती, त्याला आभारच मानायची होती, त्यांना काही मत मांडायची होती, काही सूचना करायच्या होत्या. काही गावातले लोक आले होते, सरपंच होते, त्यांना हे समाजाचं अभिनंदन करायचं होतं, चाललेली कामं चांगली असं त्यांना बोलायचं होतं. परंतु त्या ठिकाणी अध्यक्ष साहेबांनी ते विश्वस्त मंडळाची यादी मंजूर झाल्याबरोबर सभा संपली असं जाहीर केलं. कुणालाही बोलता आलं नाही. खरी वादाची ठिणगी तिथं पडली. हो, हा जो वाद निर्माण झाला तो तिथं पडला आणि मग तिथं पुजाऱ्यांची मनं दुखवली गेली आणि ती जी यादी जाहीर केली गेली, त्या यादीमध्ये पूर्वीच्या विश्वस्त मंडळात पुजाऱ्यांची 3 सदस्य होते. पण नवीन जे विश्वस्त मंडळ त्यांनी जी यादी केली, त्या विश्वस्त मंडळामध्ये जे पूर्वीचे पुजारी होते त्यांना वगळलं आणि फक्त 11 लोकांमध्ये एकच पुजारीचा सदस्य घेतला. तोही त्या नावाला तिथल्या स्थानिक सर्व पुजाऱ्यांचा विरोध आहे असं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे, त्याला त्यांनी घेतलं आणि वादाची ठिणगी तिथं पडली गेली. आणि मग नंतर जसं नंदुशेठच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट दाखल झाला आणि मग चिडून पुजाऱ्यांनी आपलं स्वतःच एक तिथंच लगेच दुसरी मिटिंग घेतली. ती मिटिंग संपल्यावर दुसरी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये पुजाऱ्यांनी आपल्या भावना त्या मिटिंग मध्ये व्यक्त केल्या आणि आम्ही सुद्धा विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट दाखल करणार. आणि मग त्यांनीही 11 लोकांचा विश्वस्त मंडळांचा चेंज रिपोर्ट दाखल केला. हा 1.5-2 वर्षापासून हे दोन्ही चेंज रिपोर्टच्या तारखा, ह्याची चौकशी नगरच्या चॅरिटी कमिशनर कडे चालू आहे. तारीखवर तारीख पडतात, तारखेवर तारीख पडतात, तारखेवर तारीख पडतात, अजून कसलाही निर्णय झालेला नाही. तरी आज आपण नंदुशेठच्या मार्गदर्शनाखाली जी विश्वस्त मंडळ काम करते, समाजामध्ये लग्न कार्य असेल तर त्यांनाच सन्मान केला जातो,
त्यांनाच एक विश्वस्त पदाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. चांगली गोष्ट आहे ती, त्यांनी त्यांचं योगदान चांगले. मी आपल्या समोर यासाठी आलेलो आहे की माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका अशी ही कुठेतरी थांबलं पाहिजे. पुजारी गरीब आहेत बिचारी, ते काय लढू शकणार नाही कायदेशीररित्या. किती दिवस लढणार? ते 2 वर्ष लढतायत. आणि हे जे विश्वस्त मंडळी यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहेत. हे लढा, आणि हा लढा जो असतो, काय लढा, कुठल्याही कोर्टाचा काय लढा असतो? मी म्हणतो ही क्लिअर झाली आणि समजा विश्वस्त मंडळाच्या बाजूने निकाल लागला, कुठल्याही बाजूने खालच्या कोर्टात निकाल लागला, त्याला अपील ही प्रोसिजर असते. कारण निकाल कोणाच्या तरी एकाच्याच बाजूने लागत असतो. जर समेट बाहेर झाला नाही तर कोणाच्या तरी बाजूने निर्णय चॅरिटी कमिशनर देणार, आणि ज्याच्या विरुद्ध गेलं ते पुण्याला अपीलच जाणार. हे असं कवर चालणार. समजा निकाल पुजाऱ्यांच्या बाजूने लागला, असं आपण गृहीत धरू थोडा वेळ, की पुजाऱ्यांचा चेंज रिपोर्ट मंजूर झाला. ते विद्यमान जे विश्वस्त आहेत नंदुशेठच्या मार्गाने ते पुण्यात अपील करतील, हे अपील चालणारच. म्हणजे ते चेंज रिपोर्टला जरी हे झालं, मंजूर झाला, तर त्याला वरनं स्टे येणार, वरचा निकाल, वरची चौकशी होईपर्यंत. किंवा उद्या नंदुशेठच्या मार्गदर्शनाखाली जो चेंज रिपोर्ट दाखल झालेला आहे त्यांच्या बाजूने निकाल लागला, उद्या पुजारी पुण्याच्या कोर्टामध्ये गेले, वरच्या कोर्टामध्ये गेले, त्यांनी स्टे आणला खालच्या निकालाला, ते कवर चालणार नाही. मग त्याच्यामुळे विकास थांबलाय ना. जी कामं आहेत ती कामं थांबलेली आहेत, विकास झाला पाहिजे. म्हणून माझी अशी विनंती आहे दोघांना. आणि आता परवा 3-4 दिवसापूर्वी राशीनला एक लग्न समारंभ होतं, तिथे सगळी विश्वस्त मंडळ होती. ते पुजाऱ्यांचे जे चेंज रिपोर्ट दाखल केलेला त्या चेंज रिपोर्ट मधले अध्यक्ष कैलास जंगम शहाडोंकर ते उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर हा विषय कैलास स्वामींनी काढला. त्यांना विनंती केली की मिटून टाका. आमची म्हणणं आहे की हे मिटलं पाहिजे कुठेतरी. बाबा आम्ही किती दिवस तुमच्याशी लढणार? माझं आयुष्यात लढण्यात गेलं. 25 वर्षापूर्वी हा ट्रस्ट स्थापन करण्यात माझा पुढाकार होता. गेले 25-30 वर्ष झालं. आणि खरीच गोष्ट आहे की जसं ट्रस्ट स्थापन झाल्यापासून हा ट्रस्ट जे आहे हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं ट्रस्ट आहे. हे सुखासमाधाने ट्रस्ट चाललेलंच नाही. मग त्याचं म्हणणं असं होतं की बा हा कुठेतरी मिटलं पाहिजे. मग त्याला सगळ्यांनी झीड करली, नाही बघ जे काय कोर्टात निर्णय होईल ती होईल. मग त्यांनी जरा टोकाचा निर्णय जाहीर केला, टोकाचा. हे जर तुम्ही ऐकलं तर मी असं करेल. त्यांनी जो निर्णय काय निर्णय मी आता सांगू शकत नाही, पण त्यांनी जो निर्णय जाहीर केला हे जर घडलं नाही तर मला असं करावं लागेल, ही भूमिका मला घ्यावी लागेल. त्यांनी जी भूमिका जाहीर केली त्या भूमिकेची काही त्यातले विश्वस्त मंडळ किल्ली उडवली. जा तुला काय करायचं ते कर, काय तू जबाबदार राहील त्या गोष्टीला. माझं म्हणणं असं आहे की रागाच्या भरात किंवा नैराश्यातून त्यांनी जी भूमिका जाहीर केली त्यापर्यंत जर तो पोहोचला, कुणाचं काय जाणार नाही, कुणावर काही परिणाम होणार नाही, कुणाला काही त्रास होणार नाही, कुणाचंच काय जाणार नाही. जसं ती काही त्यातली विश्वास म्हणले तुला काय करायचं कर, जे काय व्हायचं असेल ते होईल, कुणाचं काय जाणार. पण ते कैलास स्वामीचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. त्याच्यात काय मिळणार आपल्याला? त्याचं कुटुंब जर उद्ध्वस्त झालं, त्यांनी जर टोकाचा निर्णय घेतला कुठला जो त्यांनी इथे जाहीर केला, आणि जर काय ते कोणी ऐकतच नसेल तर त्यांची ती हिंमतच नाही अपील करण्याची किंवा आता भांडत बसण्याची. मग त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्यांनी जर त्याचं म्हणणं न ऐकून घेता आपण जर आपली कळलं नेली आणि त्यांनी जो मुद्दा जाहीर केला त्या टोकापर्यंत जर तो गेलाच, कुणाचंही काय जाणार नाही, कुणालाही काय त्रास होणार नाही, पण त्या बिचाऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. ह्याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे. नंदुशेठ, तुम्हाला या माध्यमातून घेऊन तुम्ही फार मोठी माणसं आहात, तुमचं समाजात फार मोठं स्थान आहे, फार मोठे उद्योगपती आहात, तुमचं ह्या विकासात फार मोठं योगदान आहे. सागरासारखं मन ठेवा, सागरासारखं. सागर हा सगळ्याला आपल्यात सामावून घेत असतो. डबक्यासारखं मन ठेवू नका हो तुम्ही, डबक्यासारखं मन ठेवू नका, सागरासारखं मन ठेवा. आणि चुकलेल्या माणसाला क्षमा हीच मोठी शिक्षा असते. तुमच्या दृष्टीने पुजारी चुकलेत असं तुम्हाला वाटतं, ठीक आहे, मीही ते मान्य करतो. कारण विश्वस्त मंडळात मी असताना 3 सदस्य होते, प्रत्येक मीटिंग मध्ये खडाजंगी व्हायची. कदाचित ते चुकले असतील असं आपण वादाच्या मुद्द्यासाठी करतो. त्यांना क्षमा करणं हे आपलं कर्तव्य. आपण मोठी माणसं आहे आणि मोठ्या माणसाने नेहमी लहान माणसाला क्षमा केली पाहिजे. तुम्ही फार मोठी माणसं आहात आणि तुम्हाला हे टिकवायचंय, वाढवायचंय, विकास करायचा आहे, तुमचं नाव आहे मोठं आणि हे सगळं क्रेडिट तुम्हाला जातं. उद्या हा वाद मिटला, आणखी विकास झाला तर कुणी म्हणणार हे नंदुशेठच्या मार्गदर्शनाखाली हे झालं. म्हणून माझी विनंती आहे आणि पुजाऱ्याला विनंती आहे, तुम्ही मुंगीहून साखर खा, हत्तीहून लाकड फोडण्याचं तुमचं काम नाही. तुमच्या काय चुका झालेल्या असतील, तुमच्या दृष्टीने काही विश्वस्त मंडळाच्या चुका असतील, सगळेजण एकत्र बसा आणि मागचं काय काढू नका. विश्वस्त मंडळ चुकलं का पुजारी चुकले काय, पुढे काय करायचं आपल्याला, पुढे काय केलं पाहिजे बा आपण, हा गाडा व्यवस्थित चालला पाहिजे. आणि मी तुम्हाला समाजाला सांगतो, हा जो ट्रस्ट आहे, हे देवस्थान आहे, ह्या रथाला 2 चाक आहेत. एक ही विश्वस्त मंडळ, बाहेरची विश्वस्त मंडळ, हे एक चाक आहे आणि पुजारी एक चाक आहे. रथ चालत असताना दोन्ही चाक सारखी चालली पाहिजे. त्यातलं एक जरी चाक कमकुवत असेल रथ चालणार नाही. विश्वस्त मंडळ जरी वाटत असेल आपण खंबीर आहोत आणि पुजाऱ्यांचे जर दुर्लक्ष केलं तर तो रथ चालणार नाही. की पुजाऱ्याला जरी वाटत असेल आम्ही खंबीर आहोत तर तसं चालणार नाही.
सगळ्यांचं सहकार्य घेऊन ह्या देवस्थानचा विकास झाला पाहिजे. तर माझी आग्रहपूर्वक विनंती आहे, दोघांनाही मी मन सागरासारखं ठेवा, मोठं मन ठेवा. आणि पुजाऱ्यांना विनंती करणारे तुम्ही बी थोडेसे 4 पावलं मागं सारखा. तुम्ही काही गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहेत. तुमची काही लोक अतिशय टोकाची भाषा वापरतात, ती सुद्धा तुमची चुकीच आहे. इतकी टोकाची भाषा, खालच्या दर्जाची भाषा, विश्वस्ताबद्दल वापरणं चुकीचं आहे. दादागिरीची भाषा, दमदाटीची भाषा ही कुणी मान्य करणार नाही, कुठला समाज मान्य करणार नाही तुमची दादागिरीची भाषा. जरी तुमचं 300-500 वर्षाचं योगदान असलं तरी तुम्ही लिंतीने राहा ना. तुम्ही दादागिरीची भाषा करणं, विश्वस्तांना शिवीगाळ करणं, असे तुमच्यातले काही लोक करतात. असं कानावर सगळ्यांचे आलं, ते समाजाच्या कानापर्यंत गेले. पण समाजात तुम्ही डॉमिनेट होताय ना ह्या गोष्टीला. समाजाला तुमच्याबद्दल कीव आली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे, तुमच्याबद्दल आदर वाटलं पाहिजे, असं तुम्ही बोललं पाहिजे ना. आणि नंदुशेठला विनंती की तुम्ही मोठे माणसं आहात, तुम्हाला बी समाजाने डोक्यावर घेतलेले, तुम्हाला अजून डोक्यावर समाजाने घेतलं पाहिजे की तुम्ही फार मोठं काम करताय. ह्यात काय होतंय की हे तुमचा वाद, आता काही समाजाला ह्यात काही घेणं देणं नाही. लोक जातात, दर्शन करतात, निघून जातात. तुमचा वाद चाललाय, चालू दे. लोक उद्या शहाडोंगरला कार्तिक महिन्यापर्यंत जरी तुमचा वाद मिटला नाही तरी लोक येणार, दर्शन करणार, राहणार, तुम्हाला म्हणणार हे मिटलं पाहिजे आणि निघून जाणार. पण हे खऱ्या अर्थाने हे वाद आपला मिटला पाहिजे. हा वाद मिटला पाहिजे, दोघ जण एकत्रित बसले पाहिजे. 4 आणखीन समाजाचे जे लोक आहेत त्यांना एकत्रित बोला. आणि ज्यावेळेस ही समजोद्याची मिटिंग होईल त्यावेळेस सगळे मागची काळी गोष्टी सोडून द्यायची. वादाची मिटिंगच नाही झाली पाहिजे, ती समजोद्याची मिटिंग झाली पाहिजे. आणि माझं असं म्हणणं, पुजाऱ्यांची फार मोठ्या अपेक्षा नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की 11 विश्वस्तामध्ये 4 आमचे घ्या आणि 7 तुमचे घ्या. आणि 7 जर बाहेरचे असतील तर बहुमत 7 जणांच आहे ना. आणि बहुमत करायला कोणाला काय इथं काय अविश्वास ठराव आणायचा आहे का, काय करायचं? बहुमताचा विशेष नाही. कारभार करत असताना एकमतानेच करायचं आपल्याला कारभार, एकमतानेच कारभार करायचा. आणि तुम्ही काय करा, एकत्र बसा. 11 जणांची बॉडी चांगली, 4 लोक पुजाऱ्यांची, 7 लोक व्यवस्थित घ्या. आणि 11 आणि हे 11 लोकांची बॉडी करत असताना एक 11 लोकांची सल्लागार कमिटी नेमा. जसं कायदेशीर सल्लागार असतो तसं एक तुमच्याबद्दल प्रेम असणारी, पुजारबद्दल प्रेम असणारी, विकासाबद्दल प्रेम असणारी, देवस्थानाबद्दल प्रेम, असे अभ्यास असणारी, तळमळ असणारी, वेळ देणारी, विकासाला तुमच्या कामात सहकार्य करणारी, आर्थिक योगदान देणारी, असे काही 10-11 लोकांची सल्लागार म्हणून एक कमिटी वेगळी करा. बरं, तिला कायदेशीर मान्यता नसेल कदाचित, आणि तुमचं हे पुन्हा एकत्रित बसून हे करावं अशी मला म्हणून इच्छा वाटते. नंदू शेठ बद्दल मला खूप आदर आहे आणि हे त्यांनाही माहित आहे की मला त्यांच्याबद्दल आदर आहे का नाही हे त्यांनाही माहिती आहे. आणि पुजाऱ्यांबद्दल सुद्धा मला आदर आहे, हेही पुजाऱ्यांना माहिती आहे की माझी पुजाऱ्यांबद्दल आदर. कारण मी स्वतः कोणी सुद्धा दर महिन्याला जाणारा नसावा वारकरी. मी गेले 35 वर्ष दर महिन्याला श्री क्षेत्र शहाडोंगर येथे जाऊन वीरभद्राची आरती करून दर्शन घेणारा वारकरी. 35 वर्ष झालं. पुजाऱ्यांना विचारा, तुम्ही कुणीही पुजाऱ्याला चौकशी करा की शिवदास शेटे प्रत्येक महिन्याला येऊन दर्शन घेतो का नाही. जसे वारकरी संप्रदायात असे काही लोक आहे की प्रत्येक महिन्याला पंढरपूरला जाऊन दर्शन घेतात एखाद्याला, तसं मी दर पौर्णिमेला, आता काय व्हायला लागलं या 5-7 वर्षात, पौर्णिमाला जातो असं नाही, कधी 2-3 दिवस अगोदर, कधी 2-3 दिवस, पण महिना माझा चुकत नाही. प्रत्येक महिन्यात मी वीरभद्राचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. कारण माझी फार मोठी श्रद्धा वीरभद्रावर, फार मोठी, अतिशय मोठी श्रद्धा वीरभद्रावर आहे. म्हणून हे कुठेतरी मिटलं पाहिजे, ही एकत्रित आली पाहिजेत, ही माझी स्वतःची भावना आहे. नंदू शेठ, तुम्हाला या माध्यमातून मी विनंती करतो, तुम्ही सागरासारखं मन ठेवा, मोठं मन ठेवा. कोत्या बुद्धीचे लोकांचे विचार ऐकू नका. जरी तुम्हाला कोणी मिसगाईड करत असेल, ते सगळेच चांगलेत विश्वस्त. मी कुठल्याही विश्वस्ताला नाव, आता जी बॉडी 11 लोकांची अतिशय चांगलेत, सर्वांना इच्छा आहे विकास करण्याची. पण काही लोकांची भूमिका अशी, पुजाऱ्याला नकोस. काही लोकांची इतकी टोकाची भूमिका होती की पुजारी साखळून लावायची आणि पगारी असं चालत नाही. वंश परंपरेने ते पुजारी आलेले आहेत. समजा ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, उद्या त्यांना आपण हाकललं समजा विश्वास, ते बाहेर बी जातील. पण ते परमेश्वराला पण मान्य झालं पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत की कायदा वेगळा आणि धार्मिक अधिष्ठान वेगळं. कायद्याने सगळ्या गोष्टी होतातच असं नाही. काही गोष्टी विचार केला पाहिजे आपण, थोडा त्या पुजाऱ्यांचा विचार केला. मी मान्य करतो ना, पुजाऱ्यांच्या काही चुका आहेत. विश्वस्त मंडळात आपण मागच्या वेळी बघितलं, आडवं चालणं, आडवं बोलणं, वादविवाद करणं, आरेरावीची भाषा करणं, ह्याही. आणि दुसरे पुजाऱ्यांबद्दल काही समाजात अशा तक्रारी आहेत की पुजारी तिथं अभिषेक करताना, धूप काढताना, काही प्रसाद घेताना थोडीशी अडवणूक करतात, आर्थिक अडवणूक करतात. तर तेही आपण पुजाऱ्याला विनंती करू, आपण ठरवून देऊ की बाबा तुम्ही अभिषेकाची एवढीच दक्षिणा घेत जा, धुपाची एवढीच दक्षिणा घेत जा.
समजा स्वयंपाक प्रसाद व्यवस्थित करायचा, किती लोकांचा प्रसाद करणार आहे तुम्ही, त्याचं मानधन व्यवस्थित घ्या, त्यांना चांगल्या प्रकारचा प्रसाद द्या, आलेल्या लोकांच्या भक्तांची चांगल्या प्रकारे त्यांना वागणूक द्या, व्यवस्थित करा, त्यांची व्यवस्था करा. ह्या ज्या काही गोष्टी ते आपण चर्चेने सुटणार मार्ग आहे. ह्या चर्चेने सुटणार मार्ग आहे. त्याच्यात पुजाऱ्यांना बी दोष द्यायचा, जरी पुजाऱ्यांच्या काही चुका असतील त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजे. कुठलाही माणूस जीवनामध्ये असा एकही माणूस नाही की ज्याच्या चुका होत नाही, चुकतो तोच माणूस खरा, आणि त्याच्या चुका त्याच्या निदर्शनास आणून दिल्याशिवाय ते चुका सुधरू शकत नाही. आपण नुसतं म्हणायचं पुजाऱ्यांच्या चुका ते त्याच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे, आणि तो त्याच्यातनं कसा बाहेर पडेल, कसे समाजाला त्याच्यातून चांगल्या प्रकारची तिथं सुविधा मिळतील पूजेच्या दृष्टिकोनातून, आणि बाहेरच्या सुविधा कशा ट्रस्ट करून मिळतील, ह्या समन्वय साधण्यासाठी दोघांनी एकत्रित येण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि हे माझं एकट्याच मत नाही, मी अनेक लोकांशी चर्चा केलेली या संदर्भात. गेले 1.5 वर्षापासून मी समाजातल्या अनेक लोकांशी बोललेलो आहे. अनेक लोकांचं असं मत पडलेलं की हे कुठेतरी मिटलं पाहिजे. नंदू शेठ, तुम्ही फार मोठी माणसं आहात, थोडा युगो बाजूला ठेवा, थोडस हे बाजूला ठेवा, थोडस सागरासारखं मन ठेवा. मी तुम्हाला माघार हा शब्द मगापासून म्हणतो की तुम्ही माघार घेऊ नका, पण तुमचं मन मोठं सागरासारखं ठेवा. यांचे जरी चुका असले तरी त्या पोटात घाला. आणि जो मोठा माणूस असतो ना, तो मोठा काय होतो, त्याचं मोठेपण का सिद्ध होतं, तर चुका झालेल्या माणसाच्या चुका जो माणूस पोटात घालून त्याला क्षमा करतो, तो खरा मोठा माणूस. ते मोठेपण तुम्ही स्वीकारा. ते मोठेपण ज्या दिवशी तुम्ही स्वीकारून हे सगळं व्यवस्थित करताल, खऱ्या अर्थाने समाज आता तर तुम्हाला डोक्यावर घेतलेलंच आहे, पण याही पेक्षा जर तुम्हाला जास्त डोक्यावर समाज घेईन, ज्यावेळेस ह्या सगळ्या चुका तुम्ही पोटात घालताल आणि हे सगळं सांभाळून घेताल. हे सगळं आता मला कळलं, काल 29 तारखेला अखेरचा निकाल होता, नाही निकाल झाला, 6 तारीख पडली. 6 तारखेला सुद्धा काय होईल असं मला वाटतच नाही. तारकवर तारका हे आपण देशात पाहतो. हे तर वीरभद्र देवस्थान ट्रस्टच असं चाललं नाही. अनेक ह्याच्यात आपण पाहतो. मी राजकारणातला माणूस आहे, सरपंच होतो, आजही राजकारणात आहे. आपण पाहतो राजकारणातल्या केसेसचं काय चाललेलं आहे, कुणी काय स्थापन केलं, कुणाला काय दिलं, त्याच्यातले सुप्रीम कोर्टात गेलं, त्याच्या किती तारकावर तारखा पडतात. तसं ह्या चॅरिटी कमिशन तारकावर तारखाच पडत राहणार. याचा निर्णय काय आपण अपेक्षित करायचाच नाही. हे आपला निर्णय आपण करायचा, आपण एकत्र बसून आपण निर्णय करायचा. आपला निर्णय लोकांकडून कशाला अपेक्षित करायचा, आपला निर्णय त्यांच्याकडे कशाला सोपवायचा. आपण खंबीर आहोत ना निर्णय आपले आपण घ्यायला, आपण सक्षम आहोत. आपला सक्षमपणा दाखवला पाहिजे. तुम्ही नंदुशेठ, तुम्ही सक्षम आहात, फार मोठे सक्षम आहात तुम्ही. तुमचा सक्षमपणा दाखवा, इथं सक्षमपणा तुमचा दाखवा. पुन्हा माझं हे फार मी लांबवलंय, माझी हात जोडून तुम्हाला दोघांना विनंती, पुजाऱ्यांना बी आहे, विश्वस्त मंडळाला विनंती, समाजाच्या वतीने विनंती करतो, हे मिटवा कुठंतरी, हे थांबवा, एकत्र या, आणि एकत्रित येऊन तुमच्या मनाने तुमची साथ घ्या. तुम्हाला कोणते वाटेल ते घ्या, तुम्हाला ते पूर्ण अधिकाराचा दिलेलाच आहे समाजाने. आणि पुजाऱ्यांच्या मनाने पुजाऱ्यांची चार घेऊ द्या, त्यांच्यावर निर्णय लादू नका. हाच पाहिजे त्यांना, जे कोणाला घ्यायची असतील ती चार, त्यांची चार, तुमची 7. 11 जणांचा नवीन चेंज रिपोर्ट दाखल करा. उद्याच्याच 6 तारखेला जर तारीख पडली तर तुम्ही एकत्र बसा, नवीन चेंज रिपोर्ट दाखल करा, आणि हे थांबलेले विकासाचं काम चालू करा. एक समाजाला दिशा द्या, समाजाला मेसेज जाऊ द्या, यांचं मिटलेलं आहे, चांगल्या प्रकारचं काम आता हे ट्रस्ट करील, अशा प्रकारचा मेसेज तमाम महाराष्ट्रातील जंगम समाजाला, लिंगायत समाजाला जावा, अशा प्रकारची मी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. शिवशरणात.